जशी त्यांना माहिती मिळते की काटेवाडीला अजित पवारांचं पार्थिव इथे ठेवण्यात येणार आहे आणि ते दर्शनासाठी तशी गर्दी इथे आपण बघतोय. जसं मेडिकल कॉलेजला कार्यकर्त्यांची गर्दी आहे, अगदी तशीच गर्दी इथे अजित पवारांचं जे घर आहे, जे पवार फार्म म्हणून ओळखलं जातं, तिथे आपण बघतोय पवार बंगला. इथे हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्याची तयारीसुद्धा करण्यात येते. आपण बघतोय पोलीस असतील किंवा राईट कंट्रोल फोर्स असेल, ते सुद्धा इथे तैनात करण्यात आलेलं आहे. कारण गर्दी मोठ्या संख्येनं आपण कालसुद्धा बघितलं, ठिकठिकाणी बारामतीमध्ये आपल्याला या सगळ्या कार्यकर्त्यांची, राज्यभरातून कार्यकर्ते येत आहेत. त्यांची गर्दी पाहायला मिळते आणि आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी. कारण अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही. आपल्यासोबत काही कार्यकर्ते इथे सुद्धा आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? आम्ही अजितदादांच्या गावातले आहे. म्हणजे गावातले आहेत. गावातले शेजारी आहे. अजितदादा आमचं दैवत होतं. अजितदादासारखा परत माणूस होणार नाही. आम्हाला फार दुःख झालं आहे. काटेवाडीच्या. काटेवाडी खतरापट आहे. आम्ही बारामती तालुक्यातून अजितदादांना एक नंबरचं मतदान दिलं आहे लोकसभा विधानसभेला. त्यामुळं आम्हाला फार दुःख झालेलं आहे अजितदादांबद्दल. अनेकांना विश्वास बसत नाही. कारण काल सभा होती बारामतीमध्ये. असं घडेल कधी कोणालाही वाटलं नव्हतं. काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही सुद्धा काटेवाडीमधूनच आहात? नाही साहेब, मी सांगोला तालुका चिकमहूद गावानं आलेलं आहे. मी काल साहेब 9 वाजता इथं हजर राहिलेलं आहे. असं कवा घडेल असं वाटलं नव्हतं. अजून आम्हाला वाटतं की दादा अजून आहेत इथं आणि दादा कुठेही गेले नाहीत. दादानेही परत यावे अशी आमची देवाला चरणी प्रार्थना करतो साहेब. असं कवाच घडू नये. हे चुकीचं घडलेलं आहे साहेब. आता घडलेलं आहे ते एकदम वाईट परिस्थिती काठेवाडी आलेली आहे. बारामती पूर्ण महाराष्ट्रावर आलेले आहे साहेब. तर इथे अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार. तुम्ही ग्रामस्थांनी सुद्धा इथे तयारी केली आहे का? हो केले ना. हो केलेले. कालपासून तयार झालेले. इथं 6 ते 9 ठेवणार आहे ते आणि नंतर मग बारामती नेणार आहे विद्यापीठावर. दादा तुम्ही कुठून आलात? काटेवाडी. इथेच आहात. तुम्हाला तर सहवास लाभलेला असणार. काही आठवणी? बरोबर आहे. हां? 82 पासून बरोबर आहे दादांची सगळे म्हणजे बरं. 82 सालापासून. काय आठवणीत? कारण असं लोकनेता अजितदादांना म्हटलं जातं. कारण कधी रागवायचे, कधी प्रेमानं समजून सांगायचे. दादा शब्दाला एकदम पक्के होते. जे काही शब्द दिले ते कम्प्लीट असे पाळायचे. असा नेता होणारच नाही महाराष्ट्रात आता. प्रत्येक दिवशी. दादा तुम्ही पण काटेवाडी? काटेवाडी आमचं दैवत होते ते. हे काय बोलावं हे आत्ता सुचत नाही. त्याच्यामुळे आपण या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. हे सगळे काटेवाडीतले सगळे ग्रामस्थ आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपासून त्यांना सहवास आहे. सोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि जे काय आपण बघितलं अगदी 8 टर्म आपण बघितलं. आमदार म्हणून राहिले, त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री 6 टर्म, 6 वेळेस अजित पवार राहिले आणि या सगळ्या हे जे सगळे ग्रामस्थ होते हे आपल्याला अजित पवारांसोबत वेळोवेळी पाहायला मिळाले आणि याच काटेवाडीच्या या पवार फार्ममध्ये अजित पवारांचं हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येते आणि तशा प्रकारची तयारी इथे करण्यात येते. पोलीस फौजफाटासुद्धा आपण इथे बघतो. कारण गर्दीसुद्धा होती आहे. जसं कार्यकर्त्यांना कळते तशी इथे सुद्धा गर्दी आपल्याला होती आणि इथनं साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान विद्याप्रतिष्ठान इथे अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि नंतर मग अंत्यसंस्कार केले जातील. आकांक्षा. अगदी त्यामुळे इथे देखील आता हळूहळू गर्दी जमू लागलेली आहे. खरं तर ज्या लोकांच्या सोबतीनं त्यांनी हा राजकीय प्रवास सुरू केला त्या लोकांच्या भावना आज आपण जाणून घेतोय. अजित पवार हे गेल्याचं अजूनही या लोकांनी मान्य केलेलं नाही आहे आणि हेच त्यांच्या या प्रतिक्रियेमधून दिसतंय. तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आज अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि जयदीप भगत हे आपले प्रतिनिधी तिथून आपल्यासोबत आहेत. जयदीप, बारामतीसाठी आणि विद्याप्रतिष्ठानसाठी अजितदादांनी जे कार्य केलेलं आहे ते सगळेच आपण जाणतो. अहोरात्र त्यांनी बारामती असेल आणि मग तिथलं हे विद्याप्रतिष्ठान असेल याच्यासाठी कार्य केलेलं आहे आणि त्याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अगदी बरोबर आहे आकांक्षा. खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे साधारणतः गेल्या 40 वर्षापासून बारामतीमध्ये कार्यरत होते
अनेक निर्णय जे आहेत ते त्यांनी या बारामतीसाठी घेतले. मागच्या 5 वर्षामध्ये अजित पवारांनी भाषणादरम्यान सांगितलं होतं 9,000 कोटीचा निधी या ठिकाणी बारामतीमध्ये आणला गेला आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी अंत्ययात्रा सुरू होणार आहे ती गदिमा सभागृहातून आणि या ठिकाणी जो ट्रक लावण्यात आलेला आहे हा सजवण्यात आलेला आहे. खरं तर याच ट्रकमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी अंत्ययात्रा आहे ती निघणार आहे. इथून साधारणपणे 1 किलोमीटरचं संपूर्ण अंतर आहे, त्यापेक्षा कमी. आणि या ठिकाणी या रथामधून उपमुख्यमंत्री अजित पवारांची जी अंत्ययात्रा आहे ती काढली जाईल. साधारणतः 8:30-9च्या दरम्यान या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. राज्यभरातून अजित पवारांचे प्रेमी कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे मोठी अशी गर्दी या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासन जे आहे ते तयारी लागलेलं आहे. याच रथामधून साधारणपणे 8:30 ते 9च्या दरम्यान अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मोठ्या संख्येनं फौजफाटा या ठिकाणी पोलिसांचा देखील तैनात करण्यात आला. तसेच राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये आलेले आहेत. अशी संपूर्ण आणि साधारणतः 11च्या दरम्यान शासकीय इतमामात अजित पवारांवरती अंत्यसंस्कार होतील. खरं तर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये अजित पवारांना जो आहे तो निरोप दिला जाईल. त्याचं कारण असं आहे की अजित पवारांची अकाली एक्झिट आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भावनिक आहेत. खरं तर कालच जर आपण बघायचं झालं तर साधारणपणे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते होते. ज्या ठिकाणी अजित पवारांची बॉडी ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते होते शासकीय महाविद्यालयामध्ये. आणि ज्यावेळेस अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. आज देखील अजित पवारांचा अंत्यसंस्कार जे आहेत ते बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती होणार आहेत. मोठे जे आहेत ते मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि अगदी शोकाकुल वातावरणात जो आहे अजित पवारांना निरोप दिला जाईल. त्याच पद्धतीनं प्रशासनावरती देखील मोठा ताण आहे. साधारणपणे 2,000 ते 2,500 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. बंदोबस्त मागवण्यात आलेला सोलापूर असेल, पुणे जिल्ह्यातला बंदोबस्त असेल आणि इतर ठिकाणाहून देखील बंदोबस्त मागवला आहे. आणि अशा वातावरणामध्ये अजित पवारांना जे आहे ते साधारणपणे 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि 11च्या दरम्यान त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. अगदी जयदीप, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे बारामतीमध्ये अजित पवारांवरती प्रेम करणारे असंख्य त्यांचे चाहते हे जमलेले आहेत. जनसागर लोटलेला आहे आणि त्याचमुळे आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. तिकडे काटेवाडीमध्ये देखील अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ घरी नेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तिथे देखील प्रशासनाच्या वतीनं मोठा असा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.